Standard 6 Subject General Science. Topic number 3 Diversity in Living Things and Their Classifications. The subunit is Vertebrate Animals. Today we have to learn in the Standard 6 the topic number 3 Diversity in Living Things and Their Classifications, and subunit is Vertebrate Animals. This information is very important for the animals. The vertebrate animals are very important for our natures also, so it is very essential for our nature circle. If you see all this information, you have to open the page number 24 and 25. All this information is given there. Okay, you have to read all this text, all these lessons, and get the knowledge about it. So it is very important for you. Okay, now open the page number 24 and look it. Okay, now I read out all these informations. Now you check it out. What is the chain of bones in the center of our back called? What is the chain of bones in the center of our back called? बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, व्हॉट इज द चेन ऑफ बोन्स इन द सेंटर ऑफ आवर बॅक कॉल्ड. पाठीचा कणा असलेल्या पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय असे दोन गट पडतात. आता या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे. दिस इन्फॉर्मेशन इज गिवन देअर. व्हॉट इज द चेन ऑफ बोन्स इन द सेंटर ऑफ आवर बॅक कॉल्ड. पाठीच्या मनका जो असेल किंवा हाडाची जी काही रचना असेल तर तिला काय म्हटलं जातं, तर पाठीचा मज्जातंतू असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता पुढे बघा, ॲनिमल्स विथ ए व्हर्टिब्रल कॉलम अँड those without it form two groups known as the vertebrates and invertebrates respectively. This informations you read it, you have to note it there. Animals with a vertebral column and those without it form two groups known as a vertebrates and invertebrates respectively. बघा, पाठीचा कणा असलेल्या व पाठीचा कणा नसलेल्या पृष्ठवंशी व अपृष्ठवंशीय प्राणी असे दोन गट पडतात या ठिकाणी सांगितलेलं आहे. पाठीचा कणा असणारे व पाठीचा कणा नसणारे हे प्राणी हे सुद्धा मनुष्याला म्हणा किंवा सजीवाच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा इतर सर्व बाबीला खूप महत्त्वाचं असतं असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर आता या ठिकाणी आपण खाली माहिती बघत जाणार आहोत. स्नेक्स, बर्ड्स अँड कांगारूज ॲज ऑल्सो ह्युमन्स आर व्हर्टिब्रेट ॲनिमल्स. बघा, स्नेक्स म्हणजे काय तर साप, बर्ड्स म्हणजे काय पक्षी, फिश म्हणजे काय तर मासा, आणि कांगारूज मीन्स देर इज अ ॲनिमल्स. दिस ॲनिमल इज अवेलेबल, दिस मॅनी ॲनिमल्स इज अवेलेबिलिटी इन ऑस्ट्रेलिया. दिस इज अ नॅशनल ॲनिमल ऑफ द ऑस्ट्रेलियन कंट्री. ओके, ॲज ऑल्सो ह्युमन्स आर व्हर्टिब्रेट ॲनिमल्स. Animals such as snails, cockroaches, earthworms do not have a vertebrate column and therefore they are invertebrate animals. आता या ठिकाणी काय म्हटलंय बघा, स्नेक म्हणजे काय, साप, मानव, पक्षी, मासा, कांगारू हे पृष्ठवंशीय प्राणी आहेत. हे पृष्ठवंशीय प्राणी काय आहेत तर आपण यांना माहिती बघायची आहे. त्याच्यासोबतच आपण थोडंसं माहिती बघूया. सच ॲनिमल्स, स्नेल्स म्हणजे काय, गोगलगाय, कॉक्रोचेस म्हणजे काय, झुरळ, आणि अर्थरॉम्स म्हणजे काय तर ते गांडूळ म्हणजे काय. दिस अर्थरॉम्स आर इटन द मड ऑल्सो, मीन्स द मडी एरियाज ऑल्सो. दिस अवेलेबिलिटी इज देअर. ओके, दीज आर द इन्व्हर्टिबल ॲनिमल्स, म्हणजे त्याला अपृष्ठवंशीय प्राणी असे आपण म्हणू शकतो त्या ठिकाणी. ठीक आहे. नेम सम ॲनिमल्स विच ले एग्ज अँड अदर्स विच गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स. नेम सम ॲनिमल्स विच ले एग्ज अँड अदर विच ॲनिमल्स विच ले वन्स. आता या ठिकाणी काय म्हटले बघा, काही प्राण्यांची नावे सांगायची आहेत की ते अंडी घालू शकतात, आणि काही प्राण्यांची नावे सांगायची की जे साक्षात प्राण्यांना जन्म देतात असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. We have learnt that producing another living things like oneself is called reproductions. आता या ठिकाणी पुनरुत्पादन करणारे जे काही किंवा विशिष्ट घटक वगैरे असतील ह्या संदर्भात आपण माहिती बघतोय. A hen lays eggs and hatches them after a few days. The young chicks
hatch out of the eggs. A cow gives birth to a calf. Before that, the calf goes within a cow's body. According to the mode of reproduction, animals are classified into two types, namely oviparous animals and which lay eggs and viviparous animals which give birth to their young ones. आता या ठिकाणी माहिती सांगितली आहे, ती माहिती सांगत असताना त्यांनी काय सांगितले बघा, कोंबडी ज्या वेळेला पिलांना जन्म देत असते तर त्यावेळेला सगळ्यात पर्यंत लगेच जन्म देऊ शकत नाही, तर शी ले एग्स म्हणजे ती अंडी पहिला घालते व अंडी घातल्यानंतर त्यांना काय करते की नंतर त्यांना ऊब द्यायला लागते, ऊब दिल्यानंतर मग अंडीतून पुन्हा पक्षी वगैरे बाहेर येतात. अशांना ओव्हिपेरियस असं म्हटलं जातं. व दुसरं जे काय माहिती सांगितलं आहे ते म्हणजे विव्हिपेरियस म्हणजे काय, थेट समक्षपणे ज्या प्राण्यांना वगैरे जन्म देतात त्याला विव्हिपेरियस ॲनिमल्स असं म्हटलं जातं. सजीव सृष्टीमध्ये किंवा इतर सर्व घटकामध्ये आपण नेहमी बघत असतो किंवा आपल्याला माहिती असणं सुद्धा गरजेचंच आहे की ओव्हिपेरियस म्हणजे काय आणि विव्हिपेरियस म्हणजे काय. ओव्हिपेरियस ॲनिमल्स म्हणजे काय सांगितले बघा, तर स्नेक्स म्हणा, क्रोकोडाईल्स म्हणा किंवा फिश म्हणतो कासव म्हणा, हे जे काही घटक वगैरे असेल तर त्या घटकांना ओव्हिपेरियस ॲनिमल्स असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर विव्हिपेरियसमध्ये समक्ष थेटपणे जन्म दिला जातो, म्हणजे माकड म्हणा किंवा मनुष्य म्हणा, इतर जे काही प्राणी वगैरे म्हणा, काऊ म्हणा किंवा ऑक्स म्हणा, हे सरळ समक्ष थेटपणे प्राण्यांना जन्म दिला जातो. अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी दिली आहे. इफ यू गेट नॉट प्रॉपर दिस इन्फॉर्मेशन that time, so you have to read all this information repeat again and again. That time you take a knowledge about that the information, because the science is a reading based languages and abstract knowledge this is fully converted there. So if you have so much time, because today's the corona pandemic area is surrounded here, so all wandering places are there so you have to look there, you have to take the informations and then you have to look it. Okay, so you have to read all these informations. Now you have to come the lower part here. Here are the animals, namely a horse, a bear, a tortoise, an alligator, a fish, a deer and a frog to be found. बघा, where are the animals, namely a horse, a bear, a tortoise, an alligator, a fish, a deer and a frog to be found. बघा, घोडा, अस्वल, कासव, सुसर, मासा, हरिण, बेडूक हे प्राणी कोठे आढळतात. तर हे कोठे आढळतात आपण या ठिकाणी माहिती सांगू शकतोय. व्हेअर आर द ॲनिमल्स, नेमली ए हॉर्स म्हणजे घोडा कुठं आढळतो हे आपण सांगायचं. ए बियर म्हणजे अस्वल, हे कुठं सापडतं तर जंगलमध्ये. ठीक आहे. टॉर्टर्स म्हणजे काय, कासव. अँड एलिगेटर म्हणजे काय सांगा, कोणी सांगू शकेल का. एलिगेटर म्हणजे विशिष्ट प्रकारची सुसर. एलिगेटर. ए फिश म्हणजे काय, मासा. तर मासा कुठं सापडतो तर तो पाण्यामध्ये सापडतो. ए डिअर म्हणजे काय, हरिण. व्हेअर यू हॅव टू फाइंड द डिअर, यू हॅव टू फाइंड द डिअर इन द जंगल्स ऑल्सो. ओके. ए फ्रॉग टू बी फाउंड. ए फ्रॉग म्हणजे काय, तर बेडूक कुठं सापडतो आपल्याला. बेडूक हा जंगलामध्ये सुद्धा सापडतो, पाण्यामध्ये सुद्धा सापडतो. द फ्रॉग अवेलेबिलिटी इज ऑन द फ्लोर, ऑन द मडी एरियाज और in jungles also. Okay, according to their habitat, animals are usually classified into terrestrials and aquatic animals. Now there is another information is coming there. According to their habitat, according to their habitat, animals are usually classified into terrestrial म्हणजे काय, भूचर प्राणी आणि भूचर आणि जलचर अशा संदर्भातली या ठिकाणी माहिती दिली आहे. बघा, according to their habitat, animals are usually classified into terrestrial and aquatic animals. However, animals like a frog, salamander, toad in both places. बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, बेडूक, सॅलमेंटर, टोड हे प्राणी जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहू शकतात. बघा, सॅलमेंडर नावाचा एक विशिष्ट प्रकारचा एक प्राणी आहे, तो प्राणी म्हणा पक्षी म्हणा तो दोन्ही ठिकाणी राहू शकतो. ही देखील बाब आपल्याला लक्षात ठेवायची आहे. टोड नावाचा प्राणी सुद्धा एकाच ठिकाणी राहू न शकतो, तो दोन्ही ठिकाणी सुद्धा राहू शकतो. बोथ प्लेसेस नेमली लँड अँड वॉटर, देअरफॉर दे आर कॉल्ड द
ॲम्फिबियस म्हणजे काय, जमीन व आकाशामध्ये जे काही प्राणी राहतात त्याला उभयचर असे प्राणी म्हणतात. आणि टेरेस्ट्रियल म्हणजे काय, टेरेस्ट्रियल म्हणजे फक्त जमिनीवरती भूचर राहतात. व जलचर म्हणजे काय, तर ॲक्वॅटिक म्हणजे फक्त समुद्रामध्ये राहतात. आणि समुद्रामध्ये राहणाऱ्यांना काय म्हणायचं, तर ॲक्वॅटिक म्हणजे मासा असू दे किंवा इतर जे काही स्टारफिश वगैरे फक्त पाण्यामध्ये राहतात. टेरेस्ट्रियल म्हणजे काय, फक्त भूचरवरती जमिनीवरती राहणारे कोण कोण असतात, तर मनुष्य, हरिण, जंगलातले काही प्राणी, डायनोसॉर्स, कुत्रा, वाघ, जिराफ, हरिण, हे कुठले आले, तर टेरेस्ट्रियल्स प्राणी आले. त्याच्यानंतर कुठला आला बघा, ॲम्फिबियस ॲनिमल्स म्हणजे काय, तर ॲम्फिबियस ॲनिमल्स म्हणजे उभयचर प्राणी. ए काइट, एन ईगल, ए क्रो, ए बटरफ्लाय, ए हनीबी all fly in the air though they live in different places. These animals are said to be aerial mode of life. बघा, एक काईट, एक घार, गरुड, कावळा, फुलपाखरे, मधमाशी हे विविध ठिकाणी राहत असते, तरी हवेमध्ये संचार करतात, त्यांना खेचर प्राणी असं म्हटलं जातं. बघा, ए काईट, एन ईगल, ए क्रो, ए बटरफ्लाय, ए हनीबी all fly in the air though they live in different places. These animals are said to have an aerial mode of life. This all information is given there. You have to look there. These are the birds, animals are there, the kites are there, then the ox, बैल या ठिकाणी बघू शकतोय. There is a tortoise, there is a bear, there is a frog. These frogs, these informations, these combined in the terrestrial, aquatic and amphibious animals. You have to look there. Use your brain powers. The brain power means the analytical questions are there. What are the different criteria used to classify animals? प्राण्यांचे वर्गीकरण कोणकोणत्या निकषांच्या आधारे केले जाते. So generally we have to get information about it. The criteria of classify animals is the colors, their skin color also, their foods, their variable foods, their height, their nature, their personality, their oviparous or the viviparous, these criteria, then their lifestyles also. Okay, all this information is taking in our mind, and then they have to classify all these animals classified theirs. Okay, so you must be looking there, you have to look there all these informations. Okay, then you come out the page number 25 also. This information is given there. Always remember, in the living world a lot of diversity is seen both in animals and plants. Every plant and animal is unique. We should all make efforts to conserve the diversity in the living worlds. बघा, सजीव सृष्टीतील वनस्पती व प्राण्यांमध्ये खूप मोठी विविधता आढळून येते. प्रत्येक वनस्पती आणि प्राणी वैशिष्ट्यपूर्ण आहे. सजीव सृष्टीतील विविधता जपण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचं आहे. आता या ठिकाणी काय म्हटले बघा, इन द लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे संपूर्ण सजीव सृष्टीमध्ये ए लॉट ऑफ डायव्हर्सिटी, सो मच डायव्हर्सिटी इज देअर. means Great Barrier Reef also, Amazon jungles also, in Sahara deserts also, in Asias, in Africas, in Australias, in Gulf countries, so many living things, diversity is available there. Okay, in both in animals and plants, both in animals and plants म्हणजे काय, animals म्हणजे काय तर प्राणी, आणि प्लांट्स म्हणजे काय, वनस्पती. प्राणी आणि वनस्पतीमध्ये सर्व ठिकाणी आपल्याला डायव्हर्सिटी, विविधता आपल्याला दिसून येत असते. एव्हरी प्लांट अँड ॲनिमल इज युनिक. प्रत्येक प्राणी आणि वनस्पती हा एक युनिक आहे, म्हणजे एक वैविध्यपूर्ण म्हणा किंवा वैशिष्ट्यपूर्ण आहे. आता फॉर एक्झाम्पल जर समजा आपण आंब्याचं उदाहरण घेतला, फॉर वी हॅव टू टेक एक्झाम्पल्स ऑफ मँगो ट्री. दिस मँगो ट्री इज व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्स, देअर palms also, their trunks also, their fruits also. The fruits are very different. In Asia's or in India's, I think so much the 150 mangoes are there. 150 mangoes is 150 mangoes are to be filled up to there. So it is the very importance there. Okay, we should all make efforts to conserve this diversity in the
living words also, and it is very important for us. Okay, so all this diversity, if you looks there, you have to in the pandemic areas, pandemic situations, you have to open or you have to switch on the National Geographical channels or the Diksha links or the Discovery channels. You have to open and get the all information, the diversities also. आता जर समजा तुम्हाला ह्या डायव्हर्सिटीबद्दल किंवा वैविध्यपूर्णबद्दल जर समजा माहिती घ्यायची असेल तर तुम्ही काय करू शकता, तर डिस्कवरी चॅनल बघू शकता किंवा नॅशनल जिओग्राफिक चॅनल बघू शकता. टीव्हीवरती संपूर्ण माहिती आपल्याला उपलब्ध झालेली असते, ही माहिती आपण घ्यायची आहे. ठीक आहे, म्हणजे भारतातील वैविध्य रचना, जर समजा आंब्याचं जर समजा एका झाडाचे उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपल्याला भरपूर त्या ठिकाणी आपल्याला आंब्यांच्या व्हरायटीबद्दल किंवा पद्धतीबद्दल आपल्याला माहिती मिळू शकते. जवळपास 150 प्रकारचे आंबे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणचे आपल्याला अनुभवायला किंवा बघायला मिळू शकतात. ही देखील आपल्याला माहिती घ्यायची आहे, म्हणजे ही एक प्रकारची डायव्हर्सिटीच आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, आता पुढे बघा, व्हॉट वी हॅव लर्न. आता आपण काय काय शिकलो, व्हॉट इन्फॉर्मेशन वी हॅव टू टेक आउट इन धिस पॅसेजेस. ओके, plants are classified on the basis of their height and the shape of stem, period of life cycle and habitat. आता या ठिकाणी काय म्हटलंय बघा, plants are classified on the basis of their height. बघा, plants are classified on the basis of their height. हाईट म्हणजे काय, उंचीनुसार त्यांची विशिष्ट प्रकारे रचना केलेली असते, हे आपण बघितलं. शेप म्हणजे आकारानुसार आपण हे बघितलं. स्टेम्स म्हणजे काय, खोड, या प्रकारे बघितलं. पिरियड ऑफ लाईफ सायकल म्हणजे काय, तर कालमर्यादा संदर्भातली आपण माहिती बघितलं. अँड हॅबिटॅट म्हणजे काय, तर त्यांचा अधिवास आपला किती असतो, काय असतो, हे आपण या ठिकाणी बघितलं. ही माहिती आपण या ठिकाणी घेतली. अधिवासाच्या संदर्भातली पण माहिती घेतली. ॲनिमल्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ द सेल स्ट्रक्चर्स, व्हर्टिबल कॉलम, मेथड ऑफ रिप्रोडक्शन अँड हॅबिटॅट्स. बघा, ॲनिमल्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ द सेल स्ट्रक्चर, व्हर्टिबल कॉलम, मेथड ऑफ रिप्रोडक्शन अँड हॅबिटॅट. म्हणजे काय म्हटले बघा, या ठिकाणी प्राण्यांची पेशी रचनेनुसार, पाठीच्या कण्यानुसार, पुनरुत्पादन पद्धती व अधिवासानुसार वर्गीकरण केले जाते. ही माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे, हे आपण बघायचं आहे. बघा, म्हणजे जितकं आपण वाचू शकू किंवा वाचण्यात आपण जितकं वेळ देऊ तितकं आपल्याला भरपूर माहिती या ठिकाणी मिळू शकते. वनस्पतींचे खोडाचे आकार व उंचीनुसार जीवनक्रम, कालावधीनुसार, अधिवासानुसार वर्गीकरण केले जाते. प्राण्यांची पेशीनुसार, पाठीच्या कण्यानुसार, पुनरुत्पादन पद्धती व अधिवासानुसार देखील वर्गीकरण केले जाते. म्हणजे व्हर्टिब्रेट आणि इनव्हर्टिब्रेट तर ही माहिती बघितली, त्यासोबतच ॲक्वॅटिक, टेरेस्ट्रियल आणि ॲम्फिबियस ही माहिती पण बघितली. त्यानंतर ओव्हिपेरियस ही माहिती बघितली, व्हिव्हिपेरियस ही माहिती बघितली. त्याच्यानंतर आपण काय म्हटली माहिती बघितली, एरियल्स मोड्स ही माहिती आपण बघितली. म्हणजे जितकं आपण वाचन करू तितके आपण आपल्या ह्या ठिकाणी माहिती मिळू शकते, हे आपण बघितलं. आता पुढे थोडंसं बघूया. आता डायव्हर्सिटीच्या संदर्भातली जर समजा आपण माहिती बघत गेलो तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी टायगर एक दिसतोय, विशिष्ट प्रकारचा टायगर. मला असे म्हटलं आपण बघा, कोणत्या प्राण्यांची वर्गीकरण कोणत्या निकषांचे आधार घेतले जातात, तर ह्या ठिकाणी एक प्राणी दिसतोय आपल्याला. प्राण्यांचं वर्गीकरण करत असताना त्याचे स्किन्स बघा, त्याची शेपूट बघा, टेल बघा, शरीररष्टी बघा. अशा पद्धतीने ही माहिती आपण लक्षात घेऊन त्याच्यानुसार काय करू शकतो, बदल करू शकतो. त्याच्यानंतर बघा, इन्सेक्ट्स आर देअर, अर्थवर्म्स आर देअर. नाव लुक देअर, there is a crocodiles also, there is a fish, there is a all other animals also. Okay, this information is given there. Okay, now I have give to the homework also. Now you have to take down homework. Now looks there, write the info about terrestrial animals. टेरेस्ट्रियल ॲनिमल्स म्हणजे नेमकं काय हे आपण या ठिकाणी लिहायचं आहे. त्याच्यानंतर राईट डाऊन द ॲम्फिबियस ॲनिमल्स. ॲम्फिबियस ॲनिमल्स म्हणजे नेमकं काय लिहायचं आहे. राईट मोड मीन्स म्हणजे नेमकं काय हे लिहायचं आहे. एरियल मोड मीन्स म्हणजे नेमकं काय हे आपण लिहायचं आहे. राईट इन्फो अबाउट इट, आणि ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती देखील लिहायचं आहे डिस्क्रिप्टिव्हमध्ये. धिस ऑल होमवर्क इज
written on your page also for the practice. Okay, thank you.